महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत डॉक्टर डी.वाय. पाटील एज्युकेशनल अकॅडमी अंतर्गत पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय आंबी तळेगाव दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम 2024-25 आम्ही कृषी कन्या खोरपुडी बुद्रुक तालुका खेड जिल्हा पुणे येथील दशपर्णी अर्क बनवण्याचा कार्यक्रम सादर करीत आहोत। दशपर्णी अर्क बनवण्यासाठी लागणारे पाने आणि इतर साहित्य: पपईची पाने, घाणेरीची पाने, हळद, पेरू, कडुलिंब, तुळस, रुई, निरगुडी, झेंडू, एरंड इत्यादीची प्रत्येकी अर्धा किलो पाने, हिरव्या मिरचीची पेस्ट अर्धा किलो, लसूण 50 ग्रॅम, आलं 50 ग्रॅम, पाणी 50 लिटर, देशी गाईचे शेण 2 किलो, देशी गाईचं गोमूत्र 2 लिटर। रसायनाच्या वारेमाप वापरामुळे भाजीपाला आता विषयुक्त झालेला आहे। यावर उपाय म्हणून सेंद्रिय शेतीकडे पाहिले जाते। त्यासाठी दशपर्णी अर्क हे कीटकनाशक वापरले जाते। दशपर्णी अर्क बनवण्यासाठीची कृती: सर्वात प्रथम एक ड्रममध्ये पाणी घेऊन त्यामध्ये गोमूत्र, शेण आणि प्रत्येकी अर्धा किलो 10 प्रकारची सर्व पाने ड्रममध्ये टाकून घ्यावी। त्यानंतर त्यात हिरवी मिरचीची पेस्ट आणि आलं लसूण पेस्ट टाकून घ्यावी। त्यानंतर त्यात अजून पाणी टाकून हे मिश्रण उजवीकडून डावीकडे नीट फिरवून घ्यावे। याप्रमाणे दशपर्णी अर्क तयार आहे। हे अर्क 40 दिवस चांगल्या प्रकारे सावलीत झाकून ठेवावे। रोज हे अर्क उजवीकडून डावीकडे चांगल्या प्रकारे फिरवून घेणे। दशपर्णी अर्क 40 दिवसानंतर पूर्णपणे तयार असेल। त्यानंतर तुम्ही ते तुमच्या पिकांवर वापरू शकता। 200 लिटर पाण्यामध्ये 6 लिटर दशपर्णी अर्क हे 1 एकर शेतीसाठी पुरेसे आहे। हे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे व शेतीचा खर्च यामुळे नक्कीच कमी होऊ शकतो। आम्ही दशपर्णी अर्क बनवण्याची विधी शेतकऱ्यांना दाखवल्यानंतर त्यांना त्याविषयी योग्य मार्गदर्शन केले।